आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे वा, कॉम्पिटिशनचं खूपच मनावर घेतलंय सुनबाई. मी कुठलीच गोष्ट लाईटली घेत नाही, तुम्हाला माहिती आहे. हा मास दाखवण्याची एनर्जी वेस्ट करतेस ना, ती एनर्जी जरा या स्वयंपाक करण्यामध्ये घालव. ओके, कसं आहे, आता गेले काही दिवस इथे नोकर चाकर असताना तुला कामाची सवय नाहीये ना. बघ जमतंय का. बट डोंट वरी, तुला जेवढा वेळ पाहिजे तेवढा घे. टेक युअर टाइम. सासूबाई, स्पर्धा वेळेची नाही, चवीची. आय नो दॅट. ओके, बाय द वे, या घरातल्या माणसांना काय आवडतं ते माहितीये का तुला? नाही म्हणजे आमच्या श्रेयसला बेसनचे लाडू खूप आवडतात. माहिती होतं तुला? नाही, कारण त्याची कधी गरजच पडली नाही. आणि मला जे बनवता येते ते मी मनापासून बनवेन, सो खाणाऱ्याला ते नक्की आवडेल. तू कितीही मनापासून स्वयंपाक केलास ना तरी तुझं मन मोडून आमच्या हातच्या जेवणाला जास्त मार्क्स देणार सगळे. कारण आमच्या घरच्यांना आमचं मन मोडता येत नाही. बाकी तुझा स्वयंपाक उत्तम होईल याची काळजी आम्ही घेऊच. आणि एक मिनिट, हायजीन नावाची एक गोष्ट असते. अर्थात तुमच्यासारख्या मिडल क्लास लोकांना काय कळणार. स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी हात धुवा आणि ह्या ज्या भाज्या वगैरे सगळ्या आहेत त्या सुद्धा स्वच्छ करा अँड देन बिगिन. ठीक आहे, चल इशू. मागच्या वेळी डोळे थोडक्यात वाचले, यावेळी चेहरा वाचतो का बघूया. मग कुकिंग कॉम्पिटिशन खूप लांबची गोष्ट होणार. आरू, हा कांदा लसूण मसाला घे. याने भरली वांगी इतकी छान होतील ना, खूप आवडतील सगळ्यांना. ठीक आहे. हॅलो, तुम्ही इथे काय करताय? हा, नाही इथे स्वयंपाकघरात लुडबुड करण्यापेक्षा ना जरा तुमच्या हस्बंडकडे लक्ष द्या. पुन्हा धडपडले तर काय करायचं? बघताय काय? गो गो. आई येते माझी, आणि तिच्याशी बोलताना हे तुम्ही विसरायचं नाही. हा जो कॉन्फिडन्स आहे ना तो जरा सगळ्यांसमोर सांगू, सगळ्यांना खरं सांगू. आणि हा कॉन्फिडन्स तुम्हीच मला दिलाय. आणि माझ्यात हिम्मत आहे सगळ्यांना हे सांगण्याची की हे माझे आई बाबा आहेत. पण हे पण सांगू शकते की त्यांची ही जी काही अवस्था केली आहे ना, कुणी आणि का केली आहे हे पण सांगू. जे काही घडलंय ना त्या प्रसंगामुळे तुमची मुलं सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीये. आराध्या, घ्यायची आहे का रिस्क? रिस्क आमच्यासाठी नाही, तुझ्यासाठी आहे. कळेलच.
अगं फोन कुठे आहे तुझा? तुझ्या डॅडचा कॉल आहे. डॅडचा कॉल? हा माझा फोन नाही, कामाच्या गडबडीत. ठीक आहे कॉल की काही लागलं तर सांगा, मी आहे. हो हो. हॅलो, हा डॅड बोला. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय का? हॅलो डॅड. काय झालं? का ओरडलीस अशी? आणि हे तेल का असं तडतडलं? बंद करा. आधी भाजलं नाही ना तुला? मला नाही म्हण. कशामुळे झालं असेल? हे बघ, कांद्यात पाणी मिक्स केलंय, म्हणजे मुद्दाम केलेलं काम आहे. काही बाई आहे ती, ती कधीही काहीही करू शकते ग. तरी नशीब तुला फोन आला म्हणून तू फोनवर बोलायला तिथे गेलीस, नाहीतर हे तेल तुझ्या तोंडावर उडालं असतं ग. राहू, आपण कधीच कोणाचं वाईट केलं नाही, त्यामुळे देव सुद्धा आपल्याबरोबर कधीच वाईट करणार नाही. एनिवे, ती बाई स्वतःला श्रेष्ठ ठरवण्यासाठी आपला स्वयंपाक कसा खराब होऊ शकतो हा प्रयत्न नक्कीच करू शकते, आणि ती कुठल्याही थराला जाऊ शकते. खरं तर आपणच सावध राहायला पाहिजे. हो ताई, म्हणजे मला यावरून असं वाटतंय की किचन मध्ये आपल्या दोघींपैकी कोणी एकीने थांबायलाच हवं. भाजी तर झालीये. आय डोंट अंडरस्टँड. एवढं तेल उडूनही दोघींना काहीच झालं नाही. अशा तरह मोठे. काम डाऊन. प्लॅन ए वर्क झाला नाही तरी आपल्याकडे बॅकअप रेडी आहे. प्लॅन बी. बट त्यासाठी या श्रावणीला किचन मधनं बाहेर काढावं लागेल. आपला सगळा स्वयंपाक तर तयार झालाय. आता बघूया सगळ्यांना आवडतोय की नाही. नक्कीच आवडेल. अरे, आईची काही औषधं संपली आहेत, ती आणायला हवी. मामा, मी ऑनलाईन ऑर्डर करतो, येतील लगेच. नाही बेटा, आम्ही ट्राय केलं, पण काही मेडिसिन्स ऑनलाईन अवेलेबल नाहीये. मेडिकल स्टोअर मध्येच जावं लागेल. तुझ्याकडे वेळ आहे का? आय मीन, बिझी असेल तर आय अंडरस्टँड, आय मॅनेज. मामा, मी फ्रीच आहे, मी जातो. ग्रेट. इशिताला पण बरोबर घेऊन जा. इशिता पण आय थिंक ती वहिनीला हेल्प करते किचन मध्ये. अरे, त्यांचं काम होत आलंय. आणि काय ना, आम्हाला काही ग्रोसरीज हव्या. ती बरोबर असेल तर करेक्ट सगळं घेऊन येईल, आणि एकाच खेपेत दोन्ही कामं होतील ना, मेडिकल स्टोअर, ग्रोसरीज. ओके मामा, जातो. वंडरफुल, जा. आता आपण बेदाणे लावूया. त्या ड्रॉवर मध्ये आण बरं. अरे वा, छान तयारी चालली. मिस इशिता, मी जरा बाहेर चाललोय, तुम्हाला जर हरकत नसेल तर. पण कुठे, नक्की कुठे जायचंय? आजीची औषधं आणायची आहे, आणि मम्मांनी ग्रोसरीजची लिस्ट दिली, ते पण आणायचंय. अच्छा, मग काय? ऍक्च्युली मला ग्रोसरीज मधलं काही कळत नाही, सो इशिता जर माझ्या बरोबर आली तर जरा हेल्प होईल. नाही म्हणजे तुम्हाला चालेल ना? मला चालेल, कारण असाही स्वयंपाक झालाय आणि इतर कामही झालीत. इशिताला काही प्रॉब्लेम नसेल तर. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. थँक्यू.
हे सगळं करताना मला किती छान वाटलं, किती समाधान मिळालं. हे सगळे जेव्हा खातील तेव्हा त्यांनाही आवडेल ना. दोन किशमिश लावलेला लाडू म्हणजे स्पेशल लाडू. मॅडम, काम झालं. 2 किशमिश असलेला लाडू स्पेशल आहे. गुड. पण मॅडम, तो लाडू तुम्ही नक्की कोणाला? काय वाटतं तुला, कुणासाठी असेल तो लाडू? एनी केसेस वास्त सुंदर येतोय खरंच. वा 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 वा, मस्त दिसतंय सगळं. मी खरं सांगू का, वासानेच मन भरलंय माझं. भूक लागली आहे आता. तुम्ही सगळे बसा, शी सर्विंग. छान दिसतंय बघ ना. चला चला चला. चला या घेऊन. कितीतरी वर्षांनी तुमच्या हातची बिर्याणी खातोय मम्मा. तशीच चव आहे अजून. अमेझिंग. थँक्यू डार्लिंग. मम्मा, तुमच्या हाताची चव म्हणजे सुपर्ब. मस्त झाली. थँक्यू. छान. तुला आवडली ना, मग झालं तर. आता एकदा बघूया. आता हे पण टेस्ट करा. मसाले भात, भरली वांगी, भाकरी आणि टोमॅटोचं साल. हाऊ मिडल क्लास. आय मीन आराध्या, बघू आता तुझं कसं झालंय. दिसतंय तर फार सुंदर. आराध्या, तुझ्या हाताला छान चव आहे. हा, छान बेत जमलाय. आणि मसाले भात म्हणजे स्वर्ग सुख. खरंच. अरे वा. नाही, सगळ्यांना सुनबाईंच्या हातचा स्वयंपाक आवडलाय म्हणजे क्लिअरली शी इज द विनर. नो, आय एम व्हेरी हॅपी. आमच्या सुनबाई आहेत शेवटी. वा, किती छान. वेल, दिस कॉल्स फॉर डेझर्ट. श्रेयस, तुझ्या आवडीचे बेसनाचे लाडू आहेत. ओ वा 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 वा.
अक्षय आई हो वाव सुंदर मस्त. मस्त. काय अरविंद, यशोधराने छान केलंय ना लाडू. आई अगं आमच्या सुनबाईंनीच बनवलाय आणि म्हणूनच आम्ही स्वतःच्या हाताने तिचं तोंड गोड करणार आहोत. डार्लिंग कम हियर. मम्मा मी नंतर खाते ना. असं काय ग श्रेयस, सांग तुझ्या बायकोला. अगं खा थोडं. जा आराध्या जा. सासूबाईंचा आग्रह मोडायचा नसतो. डू यू अंडरस्टँड? त्याला आ करा. खा खा. कमॉन कमॉन आ करा. अगं हळूहळू. अगं सावकाश सावकाश सावकाश. पाणी हवंय का? क्या बात आहे. म्हणजे अशी प्रेम करणारी सासू असेल ना तर कुठलीही मुलगी एका पायावर सून बनायला तयार होईल. हो की नाही काका? अगदी बरोबर. पण यशोधराचं खरं प्रेम तुम्ही कुठे पाहिलंय? मी पाहिलंय ना, मला विचारा. म्हणूनच अशा प्रेमळ सासूसाठी ताईने हा स्पेशल लाडू बनवलाय. सासूबाई, मी केलेला लाडू टेस्ट नाही करणार? नाही आय एम ऑफ शुगर. शुगर फ्री घालून केलाय. नाही आता नको, हे आहे ना नंतर खातो आम्ही. अहो मम्मा तुम्ही पण घ्या आता थोडासा. असं कसं? लाडक्या सुनबाईंनी केलेला आग्रह मोडायचा नसतो. काय काय झालं सासूबाई? काय होतंय? सावकाश. पाणी पाणी आणा लवकर. लाडवामध्ये अंगठी कशी आली आणि कुणाची? आराध्या, लाडू वळता वळता तुझीच अंगठी त्यात पडली नसेल ना, तुझ्या नकळत? नाही बाबा, कसं शक्य आहे? हे बघा, माझ्या अंगठ्या माझ्या हातातच आहे. आणि ही अंगठी ना, मला वाटतं ही कुठल्या बाईची नाही, कुठल्या तरी पुरुषाची वाटते. बघू. मला वाटतंय आपल्या घरात हे जे काही घडतंय ना सध्या, त्यावर फक्त एकच सोल्युशन. काय? आपण आपल्या घरात सीसीटीव्ही कॅमेराज लावून घेतले पाहिजे. सासूबाईंच्या सेफ्टीचा प्रश्न आहे ना. ग मी ममाना केव्हापासून म्हणतोय, पण ते ऐकतच नाहीये. त्या म्हणतायत की घरातल्या सगळ्यांच्या प्रिव्हसीचा प्रश्न आहे म्हणून. नाही, ते सगळं आतापर्यंत ठीक होतं, पण आता सध्या हे जे काय आपल्या घरात घडतंय ना, त्यामुळे तरी आपण सीसीटीव्ही लावलेच पाहिजे. म्हणजे प्रायव्हसी वगैरे सगळं ठीक आहे, पण त्यापेक्षा जास्त महत्वाची ममांची सेफ्टी, त्यांची सिक्युरिटी आहे ना. निदान आपण कॉरिडोर, हॉल किंवा किचन मध्ये तर लावूच शकतो ना. हो ना मामा? आराध्या, अगदी बरोबर आहे तुझं. नाही नाही, लावून घेऊच आपण. हे घरात जे काही घडतंय ना, ते सगळं आपल्या समोर तरी येईल. इनफ. आय सेड इनफ.
अजूनही या घरात निर्णय आम्ही घेतो आणि आम्ही एकदा सांगितलंय या घराच्या आत सीसीटीव्ही लागणार नाही म्हणजे नाही. डू यू अंडरस्टँड? काय घडतंय या घरात काही कळत नाहीये बघ. जे घडायचं होतं ते घडलं आजी. काळजी करू नका, मी बोलते मामांची. अगं पण ती जेवली नाहीये. आजी मी त्यांच्यासाठी जेवण घेऊन जाते. इशू, नम्रता तुम्ही इथे सगळ्यांचं जेवणाचं बघा.